जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. अंडा करी किंवा ऑमलेट खाऊन तुम्ही बोर झाला असाल तर ही रेसिपी मात्र जरूर करून पहा. अगदी कमाल लागते आणि अगदी कमी वेळेत बोटे चाटून खाल अशी ही रेसिपी आहे. चला तर त्यासाठी सर्वप्रथम आपण अंडी उकडून घेणार आहोत. त्यासाठी भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं मीठ घालायचं. त्याचप्रमाणे आपण ही अंडी घालून घ्यायची. आता अंडी घालताना पाहू शकता अंड्याच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे किंवा पूर्ण अंडी ही बुडली पाहिजेत. अशा प्रकारे अंडी ठेवायची. आता ही अंडी उकडण्यासाठी ठेवायची 8 मिनिटे. ह्यातील लिंबूचा थोडासा काप जरी घातला तरी चालेल. आता तुम्ही जर लगेच अंडी सोलणार असाल तर त्यामध्ये गार पाण्यामध्ये ही अंडी घालायची. आता मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण. आता इथे मी कांदा टोमॅटो अगदी कच्चा घेतलेला आहे. तुम्ही जर तेलावरती भाजून घेणार असाल तरीही चालेल. त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि 1 चम्मच जिरा घालून विदाऊट पाणी आपण हा मसाला वाटून घेणार आहोत. आता जी आपली अंडी काढून ठेवली होती अशी आपण हातावर थोडीशी आपण मॅश करायची. पाहू शकता अगदी अलगद आपले हे साल निघून जातं. अशा प्रकारे आपण सर्व अंडी काढून घेतलेली आहेत. आता ही अंडी आपण अशा प्रकारे खिसून घ्यायची. अशा प्रकारे अंडी आपण खिसून घेतलेले आहेत सर्व अंडी. त्यानंतर आपला मसाला हे तयार झालेला आहे विदाऊट पाणी. पाहू शकता अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं. आता कढईमध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल वापरलेलं आहे मी. तुम्ही फक्त बटरमध्ये केली तरी चालेल किंवा अगदी तेलामध्ये जरी केली तरी चालेल. त्यानंतर अर्धा चम्मच जिरा आणि जो आपण मसाला केला होता तो घालायचा. आता आपण कांदा आणि टोमॅटो कच्चा घातलेला होता वाटण करण्यासाठी. त्यामुळे तेलामध्ये छान 5 ते 10 मिनटं तेल सुटेस्तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच चिकन मसाला अशा प्रकारे मसाला घालून घ्यायचा. हे मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट मी इथं 2 चम्मच वापरलेला आहे. तुम्ही जर इथं हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल. त्याचप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान शिजू द्यायचं. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचप्रमाणे कस्तुरी मेथी आपण घालणार आहोत. तीही हातावर थोडीशी कुस्करून मॅश करून अशा प्रकारे घालायची. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पण शिजवण्यासाठी ठेवायचं. आता इथे मी थोडंसं पाणी वापरणार आहोत. लक्षात ठेवा पाणी वापरताना थोडंसं गरम पाणी वापरायचं. गार पाणी वापरायचं नाही. गार पाण्याने थोडीशी चेंज होते आपली चव. त्यामुळे आपण गरम पाणी थोडंसं वापरलेलं आहे. आणि आता हे पुन्हा 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. पाहू शकता पूर्ण उकळी येऊ द्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अंड्याचा किस आपला. अशा प्रकारे सर्व अंड्याचा किस आपण घालून घ्यायचा. हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आता हे अंड्याचा किस घातलेलं आपलं मिश्रण आहे. आपण हे झाकून ठेवायचं. 5 मिनटं स्लो गॅसवरती आपण ही भाजी शिजून देणार आहोत. पूर्ण पाणी थोडंसं आटू देणार आहोत. तयार आहे आपला एक खिमा. अगदी सुपर टेस्ट लागतो, कमाल लागतो. जरूर करून पहा ही रेसिपी. आणि ह्या अंड्याचा खिमा किंवा एक खिमा तुम्ही पुरी किंवा ब्रेडबरोबरही खाऊ शकता. आणि ही रेसिपी मात्र जरूर करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला मात्र जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.